हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्याला आज हा ऑल्ट्रेशनचा ब्लाऊज आलेला आहे. हा बघू शकता रेडीमेड ब्लाऊज आहे आणि त्याला आपल्याला मेजरमेंटप्रमाणे ऑल्ट्रेशन करायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. इथं बघा तुम्ही, हे खूपच म्हणजे मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे. ह्या फ्री साईजमध्ये असतात आणि गळारुंदी पण खूप असते याची. इथं बघू शकता गळारुंदीसाठी त्यांनी कुठून बाहेरून हे असं करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली हे म्हणजे आहे केलं आहे त्यांनी बरोबर, पण तरी पण त्यांना एक मेजर प्रॉब्लेम आहे की तो ब्लाऊज गळ्यामधून तरी पण उतरतोच आहे. तर आता बघूया आपण काय ऑप्शन करू शकतो. त्यांनी इथे पुढच्या गळारुंदीसाठी पण हे केलेलं आहे. इथे टक्स दिलेले आहेत. आता हा बघू शकता मी आखलेला आहे. आपल्याला आर्महोलचाच मेन प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. याचा खूप म्हणजे मोठा आणि एकदम सेम साईजचा आर्महोल कट केलेला आहे. आणि गळारुंदीसाठी खांद्यावर पण 2-2 टाचे मारलेले आहेत, पण ते पण वर्क करत नाही आहे. म्हणजे यांचा मेन प्रॉब्लेम आर्महोलमध्ये आहे, खांदे उतरतातच. आता बघू शकता मी हे दोन्ही स्लीव्ज काढून घेतलेले आहेत. आता दोन्ही स्लीव्ज अनस्टिच म्हणजे स्टिचिंग काढून घेतलेली आहे. फक्त कट नाही करायचे आपल्याला, फक्त स्टिच काढून घ्यायचे आहेत, उसवून घ्यायचं आहे. आणि आर्महोलचं मेजरमेंट आपण आपल्या मेजरमेंटच्या ब्लाऊजप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आता बघू शकता हे स्लीव्ज आहेत मी काढून घेतलेले आहेत. तर दोन्ही आर्महोल सेम आहेत, म्हणजे पुढचा मागचा सगळं सेम आहे. फक्त त्यांनी एक कट करून हे केलेलं असतं, जॉईंट करून दिलेले असतात. हे ब्लाऊज अजिबात मेजरमेंटमध्ये असतात. कुठलीही साईजची बाही असली तरी मला नाही वाटत की व्यवस्थित फिट बसत असतील त्यांना. आता हे आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही आर्महोल आपल्या साईजप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. इथे मी पलीकडच्या साईडला मी मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे. तर इथं तुम्हाला दाखवते मी. आपला जो मेजरमेंटचा त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे त्या मेजरमेंटनुसार आपल्याला इथं आर्महोल टाकायचं आहे. आता इथं मी हे बघा त्यांचा आर्महोल आहे 8 इंचाचा. तर मग 8 इंचावर इथं खून करून घ्यायची आहे. 16 इंचाचा आहे, 8 इंचाचा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे खूपच लांबून बाहेरून त्याला अजिबात आकार नाही आहे, व्यवस्थित हे नाही दिलेलं. तर आपल्याला हा खोल करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित काखेत येऊन बसेल. आर्महोल काखेत बसत नसल्यामुळे तो बाहीमध्येच टाईट होतो आहे आणि मग खांदा आपोआपच बाहीकडे ओढला जातो आणि खांदे उतरतात. म्हणजे तुम्ही कितीही खांद्याला केलं तरी ते आर्महोलमधला प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. आता इथं बघा तुम्ही 1 इंचाचा फरक पडतो. 8 इंच आधी इथं भरत होतं, आता आपल्याला पुढे करायचं आहे. हे आर्महोल खोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो काखेमध्ये बरोबर फिट होईल आणि स्लीव्ज आपली वरती चढेल. स्लीव्जमध्ये पण आपल्याला पुढचा मागचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. हा पुढचा आर्महोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे वेगळा आणि मागच्याला पण आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे आपण 1.25 इंचावर खून करून गोल शेप काढून घेतो आहे आर्महोलचा. मोंढाही म्हणतात बरेच जण. तर आर्महोल किंवा मोंढा, तर त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला पुढचा आणि बॅक साईडचा. आणि हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला कट नाही करायचं आहे, फक्त आपल्याला काखेत कट करायचं आहे. पूर्ण आर्महोल व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता हा बघा मी स्लीवचा पण एक साईडचा शेप देऊन घेते आहे. स्लीव जशा आहेत तशा बॅक साईडचा ठेवायचा आणि पुढच्या साईडला फक्त एक साईडचं थोडंसं 1.25 इंचापर्यंत खोल करून घ्यायचं आहे. आता ही 10 इंचाची स्लीव आहे. आपल्याला 10 इंचाप्रमाणे आपल्याला 3 इंचाचा शेप देण्यासाठी जागा करायची आहे. आता बघू आपण 3 इंच खाली घेऊन आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. जसं आपण स्लीव कटिंग करताना 3 इंच किंवा 2.5 इंचाचा शेप देतो, तसं आपल्याला हे त्याप्रमाणे आहे का आधी चेक करायचं आणि नंतर तो खोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं 8 म्हणजे 2च इंच शेप दिलेला आहे, तर आपल्याला तोही 1 इंचावर खाली घ्यायचा आहे शेप, म्हणजे तो व्यवस्थित आपल्या आर्महोलला फिट होईल. आता बघू शकता हा मी 3 इंचावर शेप देऊन घेतलेला आहे. नंतर आपल्याला हे कट करून पुढचा एक शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे समोरच्या आर्महोलचा मोंढ्याचा तो थोडासा 1.25 इंचानी खोल असतो, आपल्याला तो एक देऊन घ्यायचा आहे. इथं बघा तुम्ही, हे मी कट करून घेते व्यवस्थित. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच ऑल्ट्रेशनच्या आणि स्टिचिंगच्या बऱ्याच व्हिडिओ बघायला भेटतील. हे बघा मी आता कट करून घेते आहे. अजिबात या रेडीमेड ब्लाऊजला शेप दिलेला नसतो, तरी आपल्याला व्यवस्थित शेप देऊन हे कट करायचं आहे. हे ब्लाऊज खरं तर स्टिचिंग करून घेतलेलेच परवडतात. फक्त कपड्यासाठी किंवा म्हणजे ऑल्ट्रेशनला तेवढंच आपल्याला पैसे जातात. आता हे बघा आपण
फ्रंटचा आर्महोल हे स्लीव्ज रेडी असतात, त्यामुळे आपल्याला आहे ना फ्रंटचा व्यवस्थित आर्महोलचा शेप देताना समोरासमोर बाही ठेवून द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही एकाच साईडच्या बाही तयार होणार नाहीत. म्हणजे दोन्हीकडं व्यवस्थित ठेवून आपल्याला समजेल की समोरची दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत, दोन्ही साईडच्या दोन. आता बघू शकता स्लीवचा शेप देऊन झालेला आहे, आर्महोलचाही शेप देऊन झालेला आहे. ते कटिंग करायचं आहे आपल्याला ब्लाऊजला, आणि स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. तर हा आपण शेप कट करून घेऊया. शोल्डरपर्यंत व्यवस्थित कट मारून घ्यायचा आहे. मागच्या गळ्यानुसार शोल्डरचंही माप आपण व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे मेजरमेंटनुसार तुम्हाला जसं हे असेल, जेवढा शोल्डर हवा आहे त्यानुसार. इथून छातीच्या मापाचं अंतर चेक करून तो छातीचा मेजरमेंट देऊन घ्यायचा आणि त्याच्यावर खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे फिटिंग मारताना आपल्याला सोपं जातं. दोन्ही साईडचे व्यवस्थित चेक करून घ्यायचे की सेम आर्महोल होतोय का, कारण हे खूप जाड कपडा असतो, चारही बाजू एकावर एक ठेवून कट नाही होत किंवा व्यवस्थित त्याला शेप देता येत नाही. तर व्यवस्थित शेप देऊन नंतर मग तुम्ही एकावर एक ठेवून घेऊ शकता. इथं बघू शकता हे चुना टाकलेलं, म्हणजे व्यवस्थित अस्तर पण त्यांचं जॉईंट केलेलं नसतं. आपल्याला तेही म्हणजे जसं हे करून ॲडजस्ट करता येईल तसं करायचं आणि त्याला चुनांसहितच स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत. त्या अस्तरचं आतलं कापड खूपच विचित्र जोडलेलं आहे, पण आता आपण करून घेऊया. हे बघा मी जॉईंट केलेलं आहे, व्यवस्थित ब्लाऊजचा शेप आलेला आहे, आर्महोलचाही एकदम परफेक्ट शेप दिलेला आहे, जसं त्यांचा मेजरमेंटच्या ब्लाऊजचा आर्महोल होता. हे 1 टक्स ब्लाऊज होतं, त्यामुळे पुढच्या फ्रंटचा काही हे नाही, पण शोल्डरला बघू शकता शोल्डरचा पण एकदम व्यवस्थित आकार दिलेला आहे. आणि हे आर्महोलचा एकदम फिट आणि व्यवस्थित बसतं हे ब्लाऊज. आपल्याला पूर्ण ब्लाऊज एकदम जसा शिवलेला आहे तसा रेडी झालेला आहे त्याच मेजरमेंटचा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.